रामकृष्ण हरी. सुरुवात करूया. भाग 2. ज्ञानामृत. स्वामी स्वरूपानंद रचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी मधील निवडक अभंगावरचं विवेचन, एक वैचारिक प्रबोधन. ज्ञानामृत भाग 2 ला. भाग 1 मध्ये आपण चर्चा केली अध्याय 1 ते अध्याय 8, आणि आज आपण चर्चा करणार आहोत अध्याय 9 ते अध्याय 18 पर्यंत. सुरुवात करूया भाग 2 ला आणि अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. आपुल्याच ठाई आपणास प्राप्त अवीट शाश्वत सर्वोत्तम. तैसा सकलही सुखांचा विश्राम असता मी राम अंतरात. नेनोनिया माते विषयांच्या ठाई भुलोनिया जाई मती मंद. फेरवी मी तरी प्रत्यक्ष समोर जैसा का भास्कर दृष्टीपुढे. त्या सर्वेश्वराचे शाश्वत असे स्वरूप आपल्यातच आहे हेच आपण विसरलो आहोत. ते चैतन्य प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत आहे. मग ती सजीव असो की निर्जीव असो, ती चैतन्यमयी शक्ती ऊर्जा अनुभवण्यासाठी दिव्य दृष्टीची गरज नसून फक्त आपली वैचारिक प्रगल्भता वाढवण्याची गरज आहे. आणि ती वैचारिक प्रगल्भता निरीक्षण, वाचन आणि स्वानुभव यातून दृढ होत असते. असोनी मी नित्य माझे आवाहन आणि विसर्जन करीती ते. घडवणी मूर्ती ठेविती ती पुढे करीती बापुढे भक्ती माझी. म्हणून तयांचे ज्ञानची ते जाण टाकीते झाकोन सत्य ज्ञान. आपल्या बोलवण्याने ते चैतन्यमयी ईश्वर, म्हणजे तो चैतन्यमय ईश्वर येतो किंवा त्याचं विसर्जन केल्याने तो जातो, यापेक्षा ते चैतन्य सदैव आपल्या अंतरात आपल्या बरोबरच असतं हे आपल्या लक्षात येत नाही. या आत्मिक ज्ञानाचा बोध होणं फार गरजेचं आहे. भेटे जी जी व्यक्ती तियेचिया पाया पडावे हे तया आवडेगा. नम्रपणा हीच तयांची संपत्ती, गर्वहीन स्थिती अखंडित. ऐसे एक रूप होऊनी साचार मज निरंतर उपसिती उपासिती. अर्जुना ही ऐसी माझी थोर भक्ती येथे तुझ प्रती निर्वीर निवेदिली. फक्त पूजा अर्चा उपास तापास म्हणजेच त्या चैतन्यमय ईश्वराची भक्ती असं म्हणता येईल का? तर नाही. तुमचे आचार विचार कसे आहेत, जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता त्यावेळी तुम्ही कसे वागता, कसे बोलता, तुमच्यापेक्षा हुद्द्याने खाली असणाऱ्याशी तुम्ही कसे वागता, तुम्ही जेव्हा तुमच्या हुद्द्याचा किंवा वया परत्वे मोठे असण्याचा अभिमान सोडून दुसऱ्याशी नम्रपणे वागता, यातच सारं काही आलं. तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. आपुली तहान भूक विसरून बाळा ते जतन करी माय. तैसे मनोभावे अनन्य शरण तयाचे रक्षण करी मीच. आई वडील नेहमीच खस्ता खाऊन आपल्या मुलींसाठी हवं नको ते पाहत असतात. तसंच मुलं मुली सुद्धा आपल्या आई वडिलांना त्यांच्या वृद्धापकाळी त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा आई वडील आणि मुला मुलींच्या पाठीशी चैतन्यमय ईश्वर नेहमीच असतो. त्यांना दुसरं काही करण्याची गरज नाही. आम्ही ब्रह्मज्ञानी ऐसे म्हणे कोणी, तरी तो अज्ञानी हेची साच. झाले मज ज्ञान ऐसा अभिमान, धरी तरी न्यून तेचे तेची तया. तरी तया नाही काडीचे ही मोल, कर्माचा तो डौल हौल त्याचा. आपण कितीही ज्ञान अवगत केलं तरी मी नेहमी विद्यार्थी दशेत राहणं हेच श्रेयस्कर. मिळालेल्या ज्ञानामुळे जर तुम्हाला वाटत असेल की मीच बरोबर आहे किंवा मलाच सर्व माहित आहे, तुम्हाला काय माहित आहे
तर मग अशा अहंकार रूपी ज्ञानाचा तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात कधीच काही उपयोग होणार नाही, हे ध्यानात ठेवा. न म्हणे हा सान, न म्हणे हा थोर, जाते मी साचार भक्ती एक. असे भक्तिभाव जयाचे अंतरी, तेथे वास करी निरंतर. जाण पार्था जळ पत्र पुष्प फळ, मीश हे केवळ भजावया. अनन्य भक्तांचे भक्ती तत्व शुद्ध, तेथेची संबंध आमुचा गा. त्या चैतन्यमय ईश्वरासाठी कोणच लहान मोठा नाही. आपण त्याला फूल फळ अर्पण करण्याचीही गरज नाही. आपल्या मनातला भक्तिभाव हाच त्याच्यासाठी महत्वाचा आहे. देणं घेणं हे आपणच सुरू केलं आहे. यातलं त्याला काहीच नको आहे. हवा आहे तो फक्त भक्तिभाव. ज्या हृदयात भक्तिभाव, त्या प्रत्येक हृदयात तुम्हाला चैतन्यमयी ऊर्जा सापडेल. नरसिंह रूप घेतले ज्यासाठी, काय वाणू भक्ती प्रल्हादाची. म्हणून या येथे भक्ती एक पुरे, जाती वर्ण सारे अप्रमाण. एक लक्षात घ्या, हे सर्व जात पात धर्म हे आपण निर्माण केले आहे. ती चैतन्यमय ऊर्जा एकच आहे. ज्याच्या मनात भाव, अशा प्रत्येकाच्या हृदयात तो चैतन्यमय ईश्वर सदा सर्वदा स्थित आहे. भोगविलासी जो राहिला गुंतोन, तया सुखासीन नाव देती. आतुनी आयुष्य कमी होत जाई, तिळ मात्र नाही खंती त्याची. ओ हे आयुष्य जरी क्षणोक्षणी, घेती ना हे ध्यानी मूढपणे. आपली सुखाची व्याख्या म्हणजे आयुष्य आराम. तो मिळावा म्हणून आपण सर्व सतत धावत असतो. तरी हे असं आपलं धावणं कधी थांबेल असं तुम्हाला वाटतं का? नाही थांबणार. कारण सतत आपल्याला काही ना काहीतरी हवं असतं. हा हव्यास आपला काही कमी होत नाही. पण या अशा हव्यासा पायी आपण प्रत्येक दिवशी मरत असतो. म्हणजेच काय तर आपलं मन हे आनंदात राहतच नाही. त्याला सतत काही ना काही मिळवण्याची अभिलाषा होत राहते. एक लक्षात घ्या, आपण अमर नाही. म्हणून जे आयुष्य मिळालं आहे ते जर आपण या मृगजळापायी खर्ची घातलं तर आपल्या हाती शेवटपर्यंत काहीच लागणार नाही. अध्याय 10, विभूती योग. पडे दृष्टी लागी जगी जो जो जीव, मानावा तो देव मनोभावे. माझा भक्ती योग हाची ऐसे जाण, निश्चय करोन कपी ध्वजा. समोरच्या माणसामध्ये आपल्याला चैतन्यमय ईश्वर दिसो वा न दिसो, पण माणूस दिसलाच पाहिजे. म्हणजेच काय तर माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे. माणूस हीच एक जात पात धर्म असावा. जेव्हा आपण एकमेकांकडे माणसासारखं पाहू वागू, तेव्हा ते तसं वागणंच त्या चैतन्यमय ईश्वराची भक्ती किंवा सेवा आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. दुसऱ्या प्रती हा माणुसकीपणाचा भाव असणं किंवा ठेवणं हा भक्तीचाच एक प्रकार आहे. म्हणून आता म्हणून आता जातपात धर्म भेद सोडून एकमेकांकडे माणूस म्हणूनच पाहिलं गेलं पाहिजे आणि माणूस म्हणूनच पहा. कर्म तैसे फळ देवनिया मग, सुख दुःख भोग भोगविती. जे पेराल ते उगवेल, जसं कराल तसं भराल. स्वर्ग आणि नरक हा इथेच. ते अनुभवण्यासाठी मरावं लागत नाही तर जगावं लागतं. अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग. परी गेलो होतो साच बुडे निया, माया मोहाचिया महापुरी. परी विपरीत अमुचे संचित, कैसे झालो भ्रांत अहंकारे. ऐशा परी होतो मरत मी वाया, वाचविले दया सिंधो तुवा. माया मोह अहंकार हे सारे आपले शत्रू आहेत. नकळत आपण सतत त्यांना जोपासत असतो. हे कधी आपल्याला अधोगतीला घेऊन जातात हे आपलंच आपल्याला कळत नाही. या शत्रूंवर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर नित्य आध्यात्मिक वाचन
श्रवण हा एकच पर्याय आहे. या आध्यात्मिकतेचा स्वानुभव घेतल्याशिवाय तुम्हा आम्हाला हे कळणार नाही. परी तुझ लागी लेखितो सामान्य दोष हे दृष्टीजन्य आमुचा हा, तरी आता माझा दृष्टी दोष गेला, सहजे त्वा दिला दिव्य चक्षु. आपल्यात असलेलं चैतन्य आपण अनुभवू शकत नाही, कारण आपली तेवढी वैचारिक प्रगल्भताच झालेली नाही. त्या चैतन्यमयी शक्तीचा स्वानुभव घ्यायचा असेल तर आपल्याला अध्यात्माची कास धरावीच लागेल. आध्यात्मिक वाचन श्रवण यामुळे आपल्याला वैचारिक प्रगल्भतेची दिव्य दृष्टी मिळेल आणि आपल्यात असलेल्या किंवा वसलेल्या त्या चैतन्यमयी ऊर्जेची जाणीव आपल्याला होईल. विषयांच्या जाळ्या माझी सापडून कैसे अडकून गेलो ते जेथे, अहम ममत्वाने होऊन या भ्रांत स्वर्ग संसारात सापडलो. आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या इच्छा अपेक्षा मी माझे यात इतके गुरफटून गेलो आहोत की या वेडेपणाची आपल्याला जाणीवच होत नाही, किंवा कळतं पण वळत नाही, अशी आपल्यावर आज वेळ आलेली आहे. इच्छा अपेक्षा मी माझे या जाळ्यात आपण पूर्ण अडकून गेलेलो आहोत. होणार जे जैसे बुद्धी ही तैसीच, भोक्तव्य ते साच टाळवेना. एक लक्षात घ्या, स्वर्ग आणि नरक हा इथेच या पृथ्वी तलावर आहे. आपल्या सर्व कर्मांची फळं आपल्याला इथेच भोगून जायची आहे. तुम्ही कितीही काहीही करा, जे भोगायचं आहे ते इथेच, त्याला कुणीही टाळू शकत नाही. दिसेची ना दिसेची ना ऐसा एकही पदार्थ, नाहीस तू ज्यात विश्वरूप. सर्वदा सर्वत्र असे तुझा वास, कोठेतून नाहीच ऐसे नाही. ईश्वर रूपी चैतन्य हे काही फक्त मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा घरातल्या देवाऱ्यातच आहे असं नाही, तर ते सर्व व्यापी आहे, ज्याची सुरुवात आपल्या हृदयातून होते. आणि हेच आपल्यातल्या बऱ्याच जणांना उमजत नाही. परी तोची कैसा भक्तीचा प्रकार, सांगतो साचार ऐका आता. सर्वत्र सारिखा मी तो असे कैसा, क्राब्दिका जैसा क्षीराचाची. तैसे त्याचे चित्त काय सांगू फार, देखे चराचर मद्रूपची. मज पासोनिया कीटकापर्यंत एक भगवंत दुजे नाही. ऐसे होता ज्ञान मग आपोआप माझे विश्वरूप दिसे तया. नुसतं पूजा पठण मंत्रोच्चार श्लोक प्रार्थना म्हणजेच काय ती भक्ती नव्हे. चराचरामध्ये कणाकणामध्ये ईश्वरूपी चैतन्य सामावलेलं आहे, हे ज्याला कळलं त्याला कर्मकांडात्मक भक्ती न करताही त्या चैतन्याचा सहवास शेवटपर्यंत लाभतो. अध्याय 12 भक्तियोग. लावित्यासी किंवा तोंडू पाहे तया, एकची दे छाया वृक्ष जैसा. तैसा सुख दुःखे प्राप्त होता येथ, राहे जो मध्यस्थ उदासीन. होता निंदा स्तुती डळैना चित्त, असे जो अलिप्त नभा ऐसा. आवडे तो भक्त आम्हासी अत्यंत, नवलते येथ काय असे. जो झाड लावतो आणि जो तोडतो, अशा दोघांनाही झाड सावली देत, त्यात ते कोणताही फरक करत नाही. या प्रकारे जीवन जगताना जी कोणतीही भेदभावाची भावना मनात ठेवत नाही, ज्याला सुख आणि दुःख दोन्हीही सारखे आणि निंदा स्तुतीमुळे ज्याचं मन ढळत नाही, ते खरं मूर्तिमंत जगणं होय. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. मनाचे सुस्थैर्य आणि चंचलता ह्याची दोन वाटा सुख दुःख. आपलं मन हेच सुख आणि दुःखाचं मूळ आहे. ते एका जागी कधी स्थिर असं नसतंच. या अशा चंचल मनाला स्थिर ठेवणं म्हणजे एक अग्निदिव्यच. कोणतीही एखादी इच्छा आशा ही मनातच निर्माण होते.
त्यामुळे पुढील सुखदुःखाचा प्रवास हा तिथूनच सुरू होतो. भुई माझी बीज होईल जे असे, त्याची वर दिसे वृक्षारूपे. भूमी माझी बीज पेरल्या वाचून, अंकुर कोठून उगवेल. खाण तशी माती जसं पेराल तसं उगवेल. म्हणजेच काय, तर लहानपणापासून तुम्ही तुमच्या मुलांना ज्या सवयी लावाल, जे संस्कार कराल, त्याचंच रूपांतर हे एका सुजाण नागरिकात म्हणजे सुजाण नागरिक घडण्यात होईल. मुलांचे पहिले शिक्षक गुरु हे आई वडील आणि घरामध्ये जे जे कोणी वावरत असतात तेच असतात. कारण पहिल्या 4-5 वर्षात घरातल्या लहान मुलांवर यांचाच प्रभाव पडत असतो. मूल हे मातीच्या गोळ्यासारखं असतं. जसं तुम्ही घडवणार तसा तो आकार घेणार, तसे पैलू त्याच्या आयुष्याला पडणार. आप परभाव नेनेची जो काही, स्वभावे जो स्नेही सर्वांचाच. उदिका सारखे जयाचे वर्तन, राहे मिसळून सर्वांशी जो. धावे वारा तैसा सरळ स्वभाव, शंका आणि हाव नाही जया. बैसेना रचित नाना मनोरथ, अखंड जो तृप्त स्वानुभव. बोलणे जयाचे नाही संशयित, नाहीच कपट दृष्टीतही. कधी कुणाशी जो करीना वर्तन, अंतरी धरून हीन बुद्धी. ऐशा लक्षणांचे असे जो माहेर, काय सांगू फार धनंजया. पुरुष तो जाण आजरवाची मूर्ती, ज्ञाने केले वसती ठाईच त्या. आपले व्यक्तित्व कसे असावे, आपल्या वागण्यात कधीही दुजा भाव नसावा. आपल्याकडे एक छान म्हण प्रचलित आहे, आपलं ते पोरग आणि दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणजेच काय, तर समभाव किंवा समदृष्टी असणं महत्वाचं. सर्वांमध्ये आपल्याला मिसळता आलं पाहिजे. जात पात धर्म भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणूस पण जपलं पाहिजे. पाण्याला वाऱ्याला असते का जातपात धर्म भाषा? मला सांगा, पाणी भारतात प्यायलात काय किंवा अजून कोणत्याही देशात प्यायलात काय, ते बदलतं का? कुठेही असो, ते आपली तहान भागवतं. एखाद्या गोष्टीची हाव किंवा सदैव अतृप्त असणं एखाद्या गोष्टीची हाव किंवा मन सदैव अतृप्त असणं आपलं जीवन नेहमीच कष्टी ठेवतं. अशा वागण्यामुळे अशा वागण्यामुळे आपल्याला क्षणिक आनंद मिळतो, पण पण परमानंदापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून स्वतःमध्ये हळूहळू परिवर्तन घडवून आणणे हे आपल्या हातातच आहे. आपण नेहमीच दुसऱ्याची प्रगती बघून दुःखी होत असतो. आपल्या शेजारच्याने नवीन गाडी घेतली किंवा अजून काही घेतलं किंवा मिळवलं, जे आपल्याकडे नाही ते पाहून आपल्या जीवाची नुसती घालमेल सुरू होते. हेच आपल्याला बदलायचं आहे. म्हणजेच काय, तर हे बदल आपल्या स्वभावात घडवून आणायचे आहे, जेणेकरून आपले व्यक्तित्व या गुणांमुळे दिवसेंदिवस फुलत जाईल. म्हणे हे तारुण्य निघोणी जाईल, वार्धक्य येईल पुढे जेव्हा. तेव्हा हिता लागी उरेल ते काय, अति क्षीण काय होईन मी. तेव्हा तो आधीच सावध होऊन, करी सर्व दान धर्माधिक. म्हणून बधीर नाही झाले कान, तोवरी ऐकून घेई सर्व. जेवरी दुर्बळ नाही झाले पाय, जावे तेथे जाय तोवरी. नंतर ऐकीन नंतर पाहीन नंतर जाईन, आता जरा वेळ नाही. रिटायर निवृत्त झाल्यावर वेळच वेळ आहे, तेव्हा करू की सर्व. हे असं आपल्यातले 99% लोक म्हणत असतात. अरे, आपण तरुण असताना वेळ काढू शकत नाही, तर म्हातारपणी काय करणार? आणि मुळातच आवश्यक शक्ती आणि ऊर्जा ज्या वयात असते त्यावेळी जर आपण फिरणं ऐकणं पाहणं या गोष्टी केल्या नाही, तर त्यानंतरही शक्य नाही. म्हणजेच काय, तर म्हातारपणी तुमच्याकडे तुम्ही म्हणता तसा सो कॉल्ड वेळ असेल, पण ती तारुण्यातली ऊर्जा कोठून आणणार? म्हणून वेळ मिळत नाही या प्रकारची कारण देणं बंद करून, जे काही चांगलं पाहण्याची ऐकण्याची आणि करण्याची इच्छा असेल तर ती तारुण्यातच करा. वार्धक्य येण्याची वाट पाहत बसू नका. करोनी सत्कार दाविता आदर,
जयासी अपार तोष होय. प्रतिष्ठेसाठीच जयाचे जीवन, सर्वदा सन्मान अपेक्षी जो. गर्वे पर्वतांच्या शिखरां समान, धरी अभिमान थोरवीचा. तयाची ठाई धनंजया जाण, सर्वथा अज्ञान वास करी. अज्ञानी म्हणजे कोण? तुम्ही म्हणाल तर येथे जो शिकलेला नाही म्हणजे अज्ञानी नाही. तर तो अशिक्षित म्हणजेच काय, तर शिक्षित म्हणजे ज्ञानी आणि अशिक्षित म्हणजे अज्ञानी असं नाही. ज्याला स्वतःचा दुसऱ्याने केलेला सत्कार हवा असा वाटतो, जो नेहमी मान सन्मानाची अपेक्षा ठेवतो, ज्याला स्वतःच्या कर्तृत्वाचा नाहक अभिमान म्हणजे स्वाभिमान होतो, या प्रकारे जो वागतो तोच खरा अज्ञानी समजावा. घडोनी माझी मूर्ती शोभिवंत, घरी कोणाड्यात ठेवोनी ती. देवदेवतांची मग भेट द्याया, निघे जो कराया तीर्थयात्रा. ऐशा परी पार्था तुझी सर्व देव, परी नाव नाही भाव एकनिष्ठ. सर्व तो पार्था अज्ञानाची मूर्ती, व्यभिचारी भक्ती ऐसी ज्याची. मला सांगा, आपल्यातले किती जण आपल्या आई वडिलांचे, आजी आजोबांचे ते घरात असताना त्यांचे रोज पाया पडतात, किंवा समजा ते नसताना त्यांच्या फोटो समोर 2 मिनिटं का होईना हात जोडता. आपल्यातल्या बऱ्याच जणांना घरातले हे जीते जागते देव दिसतच नाही. दिसतात ते फक्त नवसाचे राजे. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना ते हयात आहे तोपर्यंत जर आनंद देऊ शकला नाही, तर मग हे सारे व्रतवैकल्य, तीर्थयात्रा किंवा मग नवस हे सारं व्यर्थ. आणि जर आयुष्यभर तुम्ही तुमच्या आई वडिलांना जपलात, तर मग तुम्हाला दुसरं काही करण्याची गरजच नाही. याचप्रमाणे आपले आई वडील आपल्या मुलांसाठी नेहमीच झटत असतात. त्यामुळे त्यांनाही कुठलीच व्रतवैकल्य किंवा तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. म्हणून माणसाकडे माणसासारखं पहा, अशा जित्या जागत्यांसाठी नेहमीच काहीतरी करत राहा, कारण हा चैतन्यमयी ईश्वर आपल्या सर्वांमध्येच वसलेला आहे. पर्जन्याच्या धारा सर्वत्र गगनी, परी जैसे पाणी एकची ते. भूताकाराची या सर्वांगी तैसाच, परमात्मा साच असे एक. नाना दीप परी एकची प्रकाश, सर्वत्र तो ईश होय तैसा. पाऊस कसाही कुठेही पडो, त्याचे स्वरूप हे जसे पाणीच असतं, त्याच प्रकारे त्या चैतन्यमयी परमात्म्याची जरी बाह्य रूपे ही अनेक असली तरी त्याचे स्वरूप हे एकच आहे. जसा प्रकाश वेगवेगळ्या उपकरणातून आपल्यापर्यंत पोहोचतो, पण त्याचे स्वरूप हे एकच आहे. आणि म्हणून त्या चैतन्यमयी ऊर्जेला तुम्ही देव म्हणा, अल्ला म्हणा, येशू म्हणा, त्याचे स्वरूप हे एकच आहे. आणि चराचरात ते चैतन्य वसलेलं आहे, हे ध्यानी ठेवा. अध्याय 14वा. गुणत्रय विभाग योग. ऐक धनंजया आता मज होऊन, नको मानू भिन्न आपणासी. सूर्याची पासोन होऊनी उत्पन्न, सूर्याचा किरण सूर्य रूप. तैसा देवाचा तू देवरूप भक्त, आपणा विभक्त नको मानू. मी त्या पलीकडे अलीकडे भक्त, उरेची ना द्वैत ऐसे काय. देवभक्तांचे जे अनादि एकत्व, तेची शुद्ध सत्व प्रकटेगा. चैतन्यमय देवत्व हे आपल्याहून वेगळे नाही आहे, ते आपल्या प्रत्येकात वसलेलं आहे. आपल्यातल्या त्या चैतन्यमयी रूपी देवत्वाला आधी ओळखा आणि त्याला जागृत करण्याचा प्रयत्न करा. देव आणि भक्त हे असे वेगळेपण हे आपण निर्मित केलेलं आहे. का नाही आपल्याला समोरच्या माणसात, पशुपक्षात, झाडांमध्ये आणि येथे असलेल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये ते देवत्व रूपी चैतन्य दिसत नाही? कारण ते तसं आहे हे जाणण्यातच आपण सारे कमी पडतो. आपल्या आचार आणि विचारांमध्ये प्रत्येक वेळी प्रत्येकापरी जेव्हा समभाव, प्रेमभाव निर्माण होईल, तेव्हा कुठेतरी आपल्या सर्वांना त्या चैतन्यमयी देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळी देव भक्त असा भेदाभेद उरणार नाही. अध्याय 15. पुरुषोत्तम योग. ज्ञानाचा विचार जिव्हेवरी नाचे, परी विषयांचे
ध्यानमणी तरी तयासी मी, न भेटे साचार सत्य हे त्रिवार जाण बापा. आपल्या सर्वांमध्ये वसलेली चैतन्यमय ईश्वर शक्ती किंवा ऊर्जा जर जागृत करायची असेल तर नुसतं ज्ञान मिळवून ज्ञानी होऊन चालणार नाही. तर हे ज्ञान मिळवताना आणि मिळवल्यावर ज्यावेळी आपल्यातल्या विषयभोगी वासना पूर्णपणे नष्ट होतील त्यावेळीच आपल्या दडलेल्या या चैतन्यमय ऊर्जेचा आपल्याला साक्षात्कार होईल. म्हणजेच काय, तर आपल्याला ज्ञान तर मिळेल पण आत्मज्ञानाची अनुभूती होणार नाही. म्हणजे आत्मज्ञानाची अनुभूती होण्याची गरज आहे. अध्याय 16. दैवासुर संपद विभाग योग. आता दया नावे जो का दैवी गुण, तयाचे लक्षण ऐक सांग. तैसी परपिडा देखोन या डोळा, मनी कळवळा उपजोनी. किंवा शीतलता लाभता पायासी, गारवा डोळ्यासी येई तैसा. तैसे आणिकांचे सुख विलोकून, स्वभावे आपण सुखावे जो. मूर्तिमंत दया तोची तो म्हणोनी, तयाचा मी ऋणी जन्मताच. आपलं हृदय कसं असावं. दुसऱ्याला दुःख झालं तर ते पाहून आपलं हृदय कळवळलं पाहिजे. त्यातून प्रेमाचा वात्सल्याचा पाझर फुटला पाहिजे, जेणेकरून समोरच्याचं दुःख आपल्याला हलकं करता आलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या सुखात आनंदात आपल्याला अशा प्रकारे समरस होता आलं पाहिजे. प्रत्येकाचं हृदय परिवर्तन जर झालं तर नक्कीच एक शांतता प्रिय समाज आपण घडवू शकतो. आणि प्रजोत्पत्ती व्हावी म्हणून या भली शोधून या पुढे दोन्ही कुंडली पाहोन, जरी सुमुहूर्ती मेळविली जाती वधूवरे, तरी देखा जे का पशु पक्ष्यादिक प्रजा असंख्याक असे ज्यांची, तयांचे विवाह होती काय येथे, विधी विधना ते पाहोनिया. आजही आपण जात पात धर्म आणि कुंडली गुण वगैरे पाहूनच लग्न जुळवतो. आता यात एवढं सर्व पाहून किती नाती टिकतात हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मुळातच आपण एकमेकांकडे जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून कधी पाहणार हे महत्वाचं आहे. विचार करा, पशुपक्ष्यांमध्ये जसे जात पात धर्म कुंडली पाहून काही होतं का? तर नाही, कारण ते एकमेकांकडे पशु आणि पक्षी म्हणूनच पाहतात. ही खूप मोठी गोष्ट आपण त्यांच्याकडून शिकली पाहिजे. काम क्रोध लोभ त्रिपुटांचे बंड, तेथे तो उदंड पाप पिके. पार्था तिघांची या घडता संगती, अपायांची प्राप्ती अनायासे. म्हणून या पार्था निजांतरातून ठावची पुसोन टाकी ह्यांचा. राग मोह लोभ या अशा गोष्टी आहेत ज्यांनी आपले आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. राग कशाचा आणि तो कुठे कसा व्यक्त करायचा या गोष्टीवर काम करायला हवं. कारण राग हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग आहे. तो समूळ नष्ट करण्याआधी तो कसा हळूहळू कमी करता येईल किंवा राग व्यक्त होण्यावर कशा प्रकारे संयम आणता येईल, आधी यावर काम करायला हवं. माणूस म्हटलं की गोष्टींचा मोह आणि जीवन जगताना लोभ वाटणं हेही तितकंच स्वाभाविक आहे. हा मोह लोभ आपण कसा हळूहळू दूर सारू शकू यावर अभ्यास करून आपल्या वागण्यात बदल करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आध्यात्मिक वाचन ऐकणे हे अत्यंत महत्वाचं आहे. अध्याय 17. श्रद्धा त्रय विभाग योग. आपुला आत्माच ऐसे तुझ मानी, भाविक जो कोणी देवराया. देहा ही सकट होय तो त्वद्रूप, द्वैत आपोआप लोकोनिया. परी तुझा भाव ठेवनिया मणी, इच्छिते जे कोणी तुझी प्राप्ती. तया लागी व्यर्थ साधनांचे कष्ट, नाही तुझी भेट कदा काळी. चैतन्यमयी देव ऊर्जेचा सर्वत्र संचार आहे. तो संचार आपल्यामध्येही आहे हे ज्याला समजलं किंवा हे ज्याने ओळखलं त्याला खरा अध्यात्म समजला असं म्हणायला हरकत नाही. कर्मकांडात्मक गोष्टी करून त्या चैतन्यमय ऊर्जेचा आपल्याला लाभ व्हावा
म्हणून काही करणं हे नुसतंच करणं होईल, पण तुम्ही त्या ऊर्जेपर्यंत पोहोचू शकणार नाही. अध्याय 18 आणि शेवटचा, मोक्ष संन्यास योग. विषयांचा भोग घेऊ जाता देख, नात्याची ओळख ठेवी ना जे. नसे जया ज्ञाना काहीच वावडे, श्वान जैसे हिंडे शून्य ग्रामी. आपण माणूस खूप स्वार्थी असतो. कसे? जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या मनापासून किंवा मनासारखं घडत नसतं किंवा आपण दुःखी कष्टी असतो, तेव्हा आपल्याला सर्वजण आठवत असतात आणि हो, देवही तितकाच आठवतो. पण ज्यावेळी आपण सुखी असतो, आनंदी असतो, त्यावेळी मात्र आपण एका धुंदीत जगत असतो. त्यावेळी आपल्याला कुणीच आठवत नाही आणि तर चैतन्यमय ऊर्जेचाही विसर पडलेला असतो. केवळ तहान भागावी म्हणून करावे प्राशन, जळ जैसे तैसे नित्य कर्म करावे केवळ, आत्मप्राप्ती फळ लक्षुनिया. तैसे निष्कामत्वे आचरिता कर्म, होतोची सुगम मोक्ष लाभ. मोक्ष म्हणजे तरी काय? जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमधून सुटका म्हणजेच मोक्ष. आजकालच्या धकाधकीच्या युगात मोक्ष म्हणजे काय आणि तो कशाला हे जाणून घेण्याचा कुणाकडे वेळ राहिलेला नाही. ते एक बरंच आहे, कारण मोक्ष मिळवण्यासाठी कुठल्या तरी कर्मकांडात मध्ये फसगत होण्याची शक्यता तरी त्यामुळे टळते. पण काही जण या कर्मकांडात्मक जाळ्यात फसतात आणि म्हणून ही फसगत यासाठी होऊ नये व मोक्ष कसा मिळेल, तर आपण आपले नित्य कर्म करत राहिले पाहिजे. अनिष्ट भोगाचा ज्ञानी ना विषाद, अनिष्ट भोगाचा माणी ना विषाद, चित्ती द्वेषे क्षुब्ध होनिया. आपण सर्वच जण सुखदुःख हे अनुभवत असतो, पण आपल्यातले किती जण ज्यावेळी आपण आनंदी असतो, सुखी असतो, त्यावेळी स्वतःला प्रश्न विचारतो का, की एवढं सुख, एवढा आनंद माझ्याच वाटेला का? त्यावेळी कुणालाही असा प्रश्न पडत नाही, मीच का, आम्हालाच का, हे असे प्रश्न कधी पडतात? ज्यावेळी आपण दुःखी कष्टी होतो, आयुष्यात जीवनात वाईट अनुभवतो त्यावेळी. म्हणून सुख आणि दुःख हे जीवनाचे अविभाज्य भाग आहे, असे समजून मार्गक्रमण करत राहणे हेच उत्तम. काय सांगू फार, देह मनाधिक वश केली देख, ऐसी त्याने. ऐशापरी देह वाचा आणि मन, सर्वत्राजी कोण बाह्य भाग. ध्यानाचे गगन करीतो स्वाधीन, साधक तो जाण धनंजया. साधक कसा असावा किंवा एखादी गोष्ट आपण सुरुवात केली तर ती पूर्णत्वाला कशी न्यावी, तर पूर्णत्वाने झोकून देऊन आणि त्या कामाप्रती एकनिष्ठता बाळगून ते तडीस नेणं आपलं कर्तव्य आहे, आपला धर्म आहे. एकाग्र होऊन एकचित्ताने जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर काम करण्यास सुरुवात करतो, त्यावेळी आपण अर्धी लढाई ही जिंकलेली असते. आत्मज्ञानी दक्ष मुमुक्ष तो झाला, आचरोनी भला योगाभ्यास. कुंडलिनी शक्ती करोणी जागृत, करी विकसित सुषुष्णते. आज्ञाचक्ररूपी कैलासी तांडव करी जो भैरव चैतन्याचा. ऐसा योगाभ्यास करोनिया चांग, तये ध्यान मार्ग आक्रमिला. योगाभ्यास प्रत्येकाने का करायला पाहिजे? तर या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, की तुम्ही योगाभ्यास सुरू करा आणि स्वतः अनुभवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःलाच मिळेल. आपल्या प्रत्येकामध्ये एवढी विराट शक्ती आहे, पण ती लोप पावलेल्या अवस्थेत आहे. आपल्याला ती माहितीच नाही. आपण फक्त जन्म मिळाला म्हणून आयुष्य मार्गक्रमण करतो आणि करत राहणार. आपल्या प्रत्येकामध्ये विराजमान असलेल्या त्या दिव्य ज्योतीला आपण कधीच जागृत करणार नाही, कारण आपण आपले जगणंच त्या प्रकारचं करून ठेवलं आहे. आणि पुढच्या पिढीलाही तसंच आयुष्य जगण्याचे धडे आपण कळत नकळत देत आहोत. एवढं मात्र नक्की की योगाभ्यास जर नित्यनेमाने आपण केला, तर त्या शक्तीचा, ऊर्जेचा आपल्याला बोध झाल्याशिवाय राहणार नाही. अभेद भक्तीने चित्त सुनिर्मळ मद्रुपी जडेल, ऐसे जेव्हा संपूर्ण प्रसाद माझा तेव्हा तुझ लाभेल सहज धनंजया.
ज्यावेळी आपण कोणतेही कर्म एकचित्ताने विश्वासाने करतो, त्यानंतर त्या केलेल्या पुरुषार्थाचा कृपा प्रसाद हा आपल्याला नक्कीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हा मिळतो. इथे 18वा अध्याय संपलेला आहे. स्वामींनीच केला ग्रंथ हा निर्माण निमित्त करोण मज लागे. आपण सर्व निमित्त मात्र आहोत. करता करविता तो एक ईश, ती चेतना, ती ऊर्जा आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की मी हे केलं, मी ते केलं. प्रत्येक गोष्टीचा आपण क्रेडिट किंवा श्रेय घेण्यासाठी नुसते झटत असतो, धडपडत असतो. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर किती सहज आणि विनम्रतेने त्याचं श्रेय हे आपल्या गुरु निवृत्तीनाथांना दिलं. एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचं श्रेय मिळो वा ना मिळो, यापेक्षा ती गोष्ट आपल्या हातून होण्यासाठी लागणारी शक्ती, चेतना, ऊर्जा आपल्याला मिळाली याबद्दल कृतज्ञतेचा भाव आपल्यात निर्माण होणं हे सर्वात महत्वाचं. म्हणून आयुष्य जगताना विनम्रता आणि कृतज्ञता या दोन गोष्टी अंगी बाणवणं आणि त्या कायम ठेवणं हेच खरं जीवनाचं सार आहे. तैसे गीतेची या प्रतिपादनात योग्य ते सिद्धांत तेची घ्यावे, न्यूनते ते मज टाकावे देऊन स्वभावे अज्ञान बालकासी. या पूर्ण वैचारिक प्रबोधनात जे जे विचार तुम्हाला योग्य वाटतात ते तुम्ही घ्या आणि अंमलात आणा, आणि जे विचार तुम्हाला अयोग्य वाटतात ते माझी अल्पबुद्धी समजून येथे सोडून द्या. आणि भाग 2चा शेवट म्हणा किंवा पूर्ण विराम आपण माऊलींच्या पसायदानाने करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो, होता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लौकिकीये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसाव, येणे वळे ज्ञानदेव सुखिया झाला. राम कृष्ण हरी.